अटॅक घेत. 1 more 4, दिल मांगी मोर, रन मिलेंगे 4, चौकार. यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. स्फोटक खेळाडू, आक्रमक दर्जाचा खेळाडू, कित्येक वर्ष आयशा स्पोर्ट बारापाडा टीम साठी चांगला खेळ केला आणि इकडे देखील मैदानाच्या आतमध्ये चौफेर बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. सुरुवात तर चांगली झाली आयशा स्पोर्ट बारापाडा टीमची, मात्र दुसऱ्या बाजूने अंडर 15 चा गोलंदाज चांगली बॉलिंग करावी लागेल. इकडे कमी गतीने टाकलेला हो उलटा पुलटा, या स्पर्धेमधली पहिली चौकार हॅट्रिक साबिरभाई दलवी यांच्या बॅटमधून. 3 बॉल 3 चौकार. आलेत अक्षय पाटील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळतो डीप मध्ये. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इकडे चांगलं कमबॅक केलंय महत्वाचा खेळाडू आहे अफान मुल्ला. टीम साठी नेहमीच खोऱ्याने धावा करतो. चांगली बॅटिंग करतो अफान मुल्ला. अप्पांसाठी पहिला बॉल फेस करत असताना प्रेम म्हात्रे. ओ चांगला बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अक्षय पाटीलच्या हातामध्ये बॉल विसावलाय. सहज असं जिका सोडणार नाही हेच सांगतोय. आणि अप्पान मुल्ला गोल्डन डकचा शिकार ठरला. अप्पान होईल आउट. वेळ घेऊ नका, फिल्डिंग लगेच सेट करा. जुनेजी दलवी साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मुसीन भाई यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. साद बाबा आपल्याला इन्व्हाइट करतात. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चर्चेत राहणारी ही स्पर्धा आहे. कर्नाला परिसराची एक नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा संपूर्ण 365 दिवस होत असताना पाहायला मिळतो.
स्पर्धा अभिमानाच्या, स्पर्धा परंपरेच्या, प्रतिष्ठेच्या 12 मॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय वंश पाटील. झुएब दाखवे इन ॲट नंबर 3 वर बॅटिंग साठी दाखल झालाय. इकडे झुएबला चांगला खेळ करावा लागेल. तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू डेंजरस घातक ठरले गेलेत. गोलंदाजी मार्कवर संतोष पाटील वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे. बरेच वर्ष अकादेमी तारा संघाला लीड केलंय. गोलंदाजी करत असताना प्रमुख गोलंदाज म्हणून हे अस्त्र सातत्याने पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं. डीप मध्ये आपण पाहायला मिळतं लॉंग ऑन निखिल पाटील आले, धीरज म्हात्रे. मिड विकेट स्क्वेअर लेग कडे अमित पाटील आहेत. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, फिल्डिंगची रचना डीप मध्ये पाहायला मिळतो. पहिलाच बॉल प्रचंड वेग पाहायला मिळतोय. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संगता पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाल्या गोलंदाजी करत असताना. अप्रतिम गोलंदाजी. पहिलाच बॉल तेच तर्रा टिकट मारा पाहायला मिळतोय. यासाठी संतोष पाटील ओळखले जातात, जाणले जातात. खऱ्या अर्थाने कर्नाला प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाच्या मागील हंगामामध्ये फायबर कंप्लीट केली होती असा हा गोलंदाज संतोष. ओ मोये इथे घडलं काय? नो बॉलचा इशारा. वेस्ट साइड पंचांनी हेरलं आणि दंडित केलं. अशा धाडणीचे बॉल फेकले गेले तर गोलंदाजाला देखील थोडस दबाव पडू शकतो. चांगली बॉलिंग करावी लागेल. फ्रीटचा बॉल उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. मुंबई इकडे चांगला करावा लागेल. फिल्डिंग चेंज होणार नाही. या गोष्टीची देखील चर्चा घ्यायच्या. नो बॉलचा इशारा आला. चला फिल्डिंग लगेच सेट करायच्या. जास्तीचा वेळ घेऊ नका. पूर्णपणे माइंड सेट चांगलं करावं लागतं. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असताना चांगल्या धाडणीचे बॉल फेकावे लागतात. ओ फ्रीटचा बॉल वेगवान पाहायला मिळतोय. गुडलान स्पॉट वरून टेक ऑफ झाला आणि सूरज पाटीलच्या हातामध्ये विसावलाय. चांगली बॉलिंग कमबॅक केलं गेलं. खरं तर एक बॉल खराब फेकला, त्यानंतर चांगला धाडणीचा बॉल पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल संतोष पाटील यांचं. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटने हा बॉल ऑन साइडला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, मात्र निखिल बनतील दर्शक आणि आला हा शानदार रुबाबदार दिमागदार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर. त्यामध्ये 4 चौकार साबीरभाई दलवी यांच्या बॅटमध्ये आलेत. खरं तर चांगला खेळ करत असताना बघायला मिळतोय. चर्चा या देखील गोष्टीची होईल. अप्रतिम खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करतोय. सरपंच देखील आहेत. बडे मंच का बडा खिलाडी सरपंच मैदानच्या आतमध्ये तबाही मचार आहे. चांगला खेळ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. प्रशांतजी पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगला खेळतोय, चांगला मारतोय, चांगली बॅटिंग. इकडे झुएबला देखील चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. फिल्डिंगचा दर्जा अफलातून पाहायला मिळतोय. झुएब देखील इनफॉर्म खेळाडू आहे. सध्याच्या घडीला चर्चेत नाव राहिलंय हे. खरं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगल्या अप्रोचने खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. यासाठी खऱ्या अर्थाने जाणला जातो. आयशा स्पोर्ट बारापाडा टीम मध्ये का जागा बनवली आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील तितकाच चांगला खेळत असताना बघायला मिळतो. मात्र इकडे चांगलं करायचं. सुरुवात तर धडाक्यात केल्या. हो बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप. चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगल्या धाडणीचा बॉल फेकला गेला. खोलवर टप्प्याची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतो. बॅटरकडे प्रत्युत्तर नाही आहे. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत असताना पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या आणि त्यानंतर मग धावसंख्येला अंकुश लावला गेला. दुसरं षटक संतोष पाटीलचं भन्नाट वेग पाहायला मिळतो या षटकामध्ये. बॅटिंग करत असताना झुएब थोडासा बॅकफुटला गेलाय. थोडंसं चाचपडत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. मात्र चांगल्या फटके खेळावे लागतील. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली षटक क्रमांक 2 साठी. दुसरं षटक राहिलं अक्कादेवी तारा टीमच्या नावावर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर. 1 बाद 19 जमीश बाबा. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा कालावधी आहे, त्यामुळे थोडी घाई करायची आहे. अक्कादेवी तारा टीमला विनंती असेल. 15 मिनिटं खरं तर 3 षटकांसाठी दिलेले गेलेले आहेत आणि आतापर्यंत 11 मिनिटांचा कालावधी झाला आहे, त्यामध्ये थोडंसं घाई करायच्या. सूरज पाटील षटक क्रमांक 3 साठी प्राचारण करण्यात आलंय. धीरज म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळताना दिसतोय. कॅप्टन आहेत टीमचे आणि चांगला खेळ केला धीरज म्हात्रेने देखील टीमसाठी. बऱ्याच वर्ष खेळत असताना अक्कादेवी तारा टीमसाठी गणेशजी म्हात्रे आपण आला असेल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हटके वडापावचे सर्वे सर्वा गणेशजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला बॉल फेकत असताना सूरज पाटील कमी गतीने टाकलेला बॉल पडल्यानंतर खाली राहिला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत नाही. सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. घडलंय काय? तिसरे पंच रेफर केले गेलेत. चाचपणी केली जाते. आउट आहे की नाही ते पाहिलं जाईल. रोशनजी गावड आपण जॉईन व्हायचं. खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही? खरं तर डेंजर एंडला धावत होते साबिरबाई दलबी. क्वालिटी विथ क्लॅरिटी ग्लोबल टेनिस .in च्या माध्यमातून जुनेदजी दलवी साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. कर्नाला नगरीचे दमदार व्यक्तिमत्व माजी सदस्य साहेबांना विनंती असेल जुनेदजी दलवी साहेबांना या मुख्य व्यासपीठावर. आणि फलंदाज होईल OUT आउट. बॅटिंग करत असताना आयशा स्पोर्ट बारापाडा संघाला दुसरा धक्का लागलाय. मोठा खेळाडू बाद होतोय साबिरबाई दलवी. साबिरबाई दलवी बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर शारिक. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज पाटील चांगली बॉलिंग करतो या षटकामध्ये. महत्वाची विकेट आले. ज्या बॅटमधून धाबा होत होत्या त्यांना थांबवलं गेलं. साबिरबाई दलबी. गणेशजी म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम दादा. सहर्ष स्वागत आहे. हटके वडापावचे सर्वे सर्वा गणेशजी म्हात्रे यांचं आगमन. त्यांच्या समेत प्रशांतजी पाटील तारा. त्याचबरोबर या मॅचचा आनंद घेत असताना आमचे सामाजिक नेते सादबाबा. कर्नाला नगरीचे विद्यमान खरं माजी सदस्य जुनेद दलवी साहेबांना पाहतोय VIP डायजवर या मॅचचा आनंद घेत असताना. कौतुक करावं लागेल. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित आई भवानी गावदेवी चषकाचा थरार. कमी गतीने टाकलेला बॉल. लाईन ओळखली नाहीये शारिक दलवीने. फसव्या गतीचा हा बॉल. फक्त बॉलला गती कमी दिली गेली. चांगल्या धाडणीचे बॉल फेकले गेलेत. यशांच्या मागे अमित पाटील पाहतोय. चांगली विकेट किपिंग. सूरज पाटील मास्टर माइंड आहे खऱ्या अर्थाने या टीमचा. सिक्सर किंग या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे दूर राहिले. नो बेस लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत धाव कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना धावा कराव्या लागतील आयशा स्पोर्ट बारापाडा संघाला. कमीत कमी 40 धावा या विकेटवर डिपेंड होऊ शकतात. कालच्या रात्रीमध्ये सर्वाधिक हाय स्कोर 55 होता. आज किती होणार? चांगला बॉल. सूरज पाटील चर्चेत आहे. वाखेड जोगरणारी गोलंदाजी पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतोय.
कमालीची गोलंदाजी. चर्चा सूरज पाटीलची देखील पाहायला मिळतोय. काय षटक फेकलं गेलं आतापर्यंत. धावा करून द्यायचा नाही हाच मनसुबा बघायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. माइंडसेट किती चांगलं असतं ते महत्वाचं असतं. सुरुवात कशी होतोय ते महत्वाचं नसतं. तुम्ही काय करता जेव्हा गोलंदाजी व येताना तुमचा बेस्ट द्यायचा असतो. ओ फटका चाला भिंगरी शॉट. संदीप सँडीने टिपला असेल आणि झुएब ला जावं लागतंय माघारी. तिसरा धक्का लागला आयशा स्पोर्ट बारापाडा संघाला. फलंदाज होईल नवीन बॅटर रेहान. चांगली बॅटिंग करावी लागेल. इकडे थोडासा संघ गडगडला. सूरज पाटीलची गोलंदाजी. सूरज पाटील सबसे कातील या मॅच मध्ये ठरत असताना पाहायला मिळतो. रेहान दलबी नवीन बॅटर इन ॲट नंबर 5 वर. या जोडीवर आता आशा पल्लवित झाल्या असतील टीम कडून. शारिक दलबी सारखा स्फोटक मातबदार खेळाडू अजून एक खेळपट्टीवर उभा, ज्याने तलोजाच्या नाईट स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता. आयशा स्पोर्ट बारापाडा टीमसाठी जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये असतो ना तेव्हा एकाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. शारिक दलबी बाईकच्या स्वरूपात सिंगल आल्या आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 बाद 22 22 आकड्यावर. ड्रिंक ट्रॉली मैदानच्या आतमध्ये लगेच घेऊन जा. चला प्रसाद पाणी घेऊन जायचं आहे मैदानच्या आतमध्ये. 22 ला 3 धक्के लागलेत. चला थोडी घाई करायच्या. चला 15 मिनिटाचा बेल संपलाय. खरं तर जास्त वेळ गेला जातो या मॅच साठी. थोडी घाई करायची. धावसंख्या 23 ला खरं तर 22 ला 3 धक्के लागलेत. थोडासा दबाव टाकला गेला. मागील पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या प्रेम म्हात्रेच्या अगेन्स्ट आणि त्यानंतर बघ धावा थांबल्या गेल्यात. संतोषचं षटक निर्णायक राहिलं आणि तिथून सूरज पाटीलने चांगला कमबॅक केलाय. नवीन गोलंदाज अक्षय पाटील. चला थोडी घाई करायची. आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत. त्यामुळे तारा टीमला ऑन केलं जातं. जास्तीचा वेळ घेऊ नका. या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचं पालन करा. खरं तर ॲज अ 12th मॅन नाही तर 13वा खेळाडू प्रशांत पाटीलला पाहतोय. टीमला बाहेरून प्रमोट करतोय. खऱ्या अर्थानं हे बाहेरून टीमला सपोर्ट खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी खेळाडूंना काय हवं नको ते प्रशांत पाटीलच्या माध्यमातून पाहिलं जातं. पहिला बॉल डॉट आला. प्रतिउत्तर नाही आहे इकडे बॅटर रिहान दलबीकडे. मात्र रियानला चांगला खेळ करावा लागेल. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 15 धावा जरी आल्या तर एक फायटिंग स्कोर होऊ शकतो या विकेटवर. ओहो फक्त फ्लाइट दिली या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा. आत्रिक मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 23 धाबा. 5 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. 5 मध्ये कमीत कमी 10 धावा आल्या तर 33 34 होऊ शकतात. इकडे 1-2 विकेट खेचावे लागतील. एक चांगली फायटिंग चांगली मॅच चुरस रंगवायची असेल तर चांगला खेळ करावा लागेल रियान दलबीला. शारिक दलबीला स्ट्राईक आणणं महत्वाचं ठरेल. ओ फटका चांगला आहे.
लॉप केला फटका, क्षेत्ररक्षक आहेत अमित पाटील. अमित पाटीलने टिपला असेल आणि संपलाय फलंदाज रियान दलबीचा खेळ. जुनेदजी दलवे साहेबांचा मुख्य व्यासपीठावर सत्कार घेतला जाईल. दीपेश शेट यांना विनंती असेल रोशनजी गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. तर आदरपूर्वक सत्कार स्वीकारायचा. कर्नाल नगरीचे माजी सदस्य जुनेदजी दलवी साहेबांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून दीपेश शेट पाटील त्याचबरोबर रोशनजी गावण यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते जुनेद दलवी साहेबांचा सन्मान करायचा. कमालीचं आयोजन आपण पाहतो. धावसंख्या देखील थांबली गेल्या. शारीरिक दलवीला आता स्ट्राईक आणणं खूप महत्वाचं ठरू शकतो. इकडे प्रयत्न करावे लागतील. अहमद दलवी मैदानच्या आतमध्ये दाखल झालेत. 6व्या क्रमांकाचा खेळाडू कॅबिलेट आहे. बऱ्याचदा धावा केल्यात आणि चांगली बॅटिंग करतो. इकडे करावं लागेल, लढावं लागेल. ओ फुल टॉस बॉल, चांगला फटका सजवला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न शारीरिक दलवीचा पाहायला मिळतो. ओ क्लोज इनकाउंटर आहे आणि फलंदाज होईल शारीक दलवी. धावचित बाद. धावा कराव्या लागतील. ओ फास्ट अँड फ्युरियस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये प्रेम म्हात्रेने टिपला असेल आणि संपलाय फलंदाज अमश दलवीचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक 6. अमश होईल आउट. वेलकम मंगलेश, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खरं तर सामना अगदी धावा होताना स्ट्रगल चालू आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 23. 23 धावा. नवीन बॅटर बासिद. चांगला खेळ बहरताना पाहायला मिळतोय. डबल मॅनच्या भूमिकेत वंश पाटीलला पाहतोय. अंडर 15चा हा खरं तर खेळाडू आहे. प्रशांत पाटीलला आता मागं सोडले आणि वंश पाटील पुढे आलेत. यंगस्टर आहे, उदरमुख खेळाडू आपण या टीम मध्ये पाहतोय. प्रेम अंडर 15चा खेळाडू. खरं तर कमी वयामध्ये टीम मध्ये जागा बनवणं सोपं नसतं. खरं तर अंडर 15 म्हणजेच इयत्ता 9वीचा हा खेळाडू. नुकताच एक्झाम देखील कंप्लीट झाल्यात. हो इथे देखील आडव्या बॅटने फक्त ग्लान्स केलं बॉलला. सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नकार दिला. हो दुसरी धाव घेऊ की नको आता हे कॉलिंग पाहायला मिळतो. एकच धाव मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 24. 24 धावा. बॅटिंग करत असताना मागील 3 षटकांमध्ये धावा आल्या नाही आहेत. या धावांसाठी स्ट्रगल भरपूर केला ऐशा स्पोर्ट बारापाडा संघाने. मात्र हा बॉल महत्वाचा असेल. इथून बिगिट आला तर एक चांगली धावसंख्या सेट होऊ शकतो. खरं तर कालच्या रात्रीमध्ये 23 धावा करताना देखील शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेला होता. फटका फसला. लॉप केलाय. बॉलर बॅक आणि टिपलाय अप्रतिम झेल आणि संपलाय महिताब मुल्लाचा खेळ. बॅटिंग करत असताना लागलाय ऐशा स्पोर्ट बारापाडा टीमला धक्का क्रमांक 7. फलंदाज महिताब मुल्ला होईल आउट.
धावसंख्या बनवली प्रतिम बॅटिंग करत असताना आयशा स्पोर्ट बारापाडा संघाने 24 आणि 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. गणेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. हटके वडापावचे सर्वे सर्वा गणेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. दीपेशजी पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. सूरजजी पाटील यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. दीपेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. खरं तर प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान मुख्य व्यासपीठावर घेतला जातो. हटके वडापावचे सर्वे सर्वा गणेशजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातोय. दीपेशजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेचे घटक जनक प्रणेते आणि यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. त्या सत्काराचा स्वीकार करायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर सामाजिक आणि बांधिलकी ठेवणारे आमचे युवा नेते सात बाबा यांचा सत्कार केला जाईल. रोशनजी गावण यांच्या शुभ हस्ते सन्मान केलं जाईल. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आणि त्यानंतरचा पुढचा सन्मान असेल प्रशांत पाटील यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. सात बाबा यांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. खरं तर मोठमोठ्या संघांना नेहमीच पॅक करत असतात. मग बारापाडा संघ असो भातान संघाला नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सात बाबा यांच्या माध्यमातून तुरमाले टीम असो अशा असंख्य टीमला नेहमीच प्लॅटफॉर्म देत असतात. असे दमदार व्यक्तिमत्व सात बाबा यांचा विशेष सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. रोशन शेठ गावण यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर प्रशांतजी पाटील यांचा सन्मान घेतला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. सूरजजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आणि यानंतरचं समालोचन मायक्रोफोनवर जॉईन होतील मंगेश. प्रशांतजी पाटील यांचा मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जातोय. रायगडचे सदस्य आहेत, रायगड असोसिएशनचे सदस्य आहेत प्रशांतजी पाटील यांचा मुख्य व्यासपीठावर सत्कार केला जातोय भावेशजी गावण यांच्या शुभ हस्ते. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि यानंतरचं धावतो समालोचन करण्यासाठी मंगेश यांचा आवाज ऐकायला मिळेल. यू गया यू आया. हॅलो हॅलो धन्यवाद. तर पहिल्या सत्रामध्ये विचार केल्यानंतर आशिया स्पोर्ट बारापाडा टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 24 धावा 24 धावा जमा केल्यात आणि 25 धावेचा खरं तर टार्गेट सेट केला टीम अकादेमी तारा या टीमसमोर. आणि पाहायला गेलं ना तर एक दमदार आयोजन दीपेश पाटील खरं तर याठी खरं तर आम्हाला आवर्जून खरं तर या ग्रामस्थ मंडळ बारापाडा यांना विनंती असेल आपण या मॅचचा आनंद घेत असाल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकजी गावण यांना पाहतोय खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना आणि त्यांच्या समवेत सूरजजी पाटील या स्पर्धेचे घटक जनक प्रणेते खऱ्या अर्थानं दीपेश शेठ पाटील, त्याचबरोबर रोशनजी गावण, मनोजजी पाटील, केतन ठाकूर, मॅन फ्रॉम कारपाडा खरं तर रील स्टार आहेत. आणि शेवटच्या दिवसामधून त्यांच्याकडून विशेष बक्षीस असेल. चांगली रील ज्या कोणाची असेल त्यांच्याकडून विशेष बक्षीस दिलं जाईल. ओल टू मंगेश. तर नक्कीच एक चांगलं आयोजन पाहायला मिळतं बारापाडा रंगणीमध्ये. आणि मॅच क्रमांक दुसरी मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत्या आशिया स्पोर्ट बारापाडा आणि त्याच्या विरोधात पाहायला मिळत्या अक्कादेवी तारा सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळत्या. अक्कादेवी तारा टीमची 25चा पाठलाग करायचा अक्कादेवी तारा टीमला आणि त्या कशा पद्धतीने मात्र इथून पार करेल. आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती फलंदाज धीरज आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज पाटीलला पाहतो. पहिला चेंडू कार्पेटच्या साह्याने मात्र इथून खेळून काढला आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र इथून श्री गणेश झाला. तारा टीमचा अकाउंट ओपन झाला 1 या धावसंख्येनं. 25 धावेचा पाठलाग करत असताना मात्र इथून नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल मित्रमंडळींना आशिया स्पोर्ट बारापाडा टीमला.
कारण विचार केला तर पहिल्या पर्वामध्ये बॅटिंग थोडीशी मात्र इथून नक्कीच खराब झाली गेली होती आशिया स्पोर्ट बारापाडा टीमकडून. आता मात्र इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज विचार केला तर एक घातक फलंदाज ज्या फलंदाजाकडे खरं तर नेहमीच पाहायला जाता अकादमी तारा संघाकडून तो फलंदाज मात्र इथून स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. तर पहिला गोलंदाज पॉवरप्लेच्या षटकामध्ये आशिया स्पोर्ट बारापाडा टीमकडून रिहान. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आडव्या बॅटने फटका मात्र इथून सजवायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा काही इथून संपर्क जुळत नाही. पंच आमच्याकडे मात्र इथून बोलतील हा चेंडू असेल खराब. ह्या धावा कुठेतरी तुम्हाला वाचवाव्या लागतील. रुपेशजी पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. रुपेशजी पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर बारापाड्याचे क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय भावदास पाटील यांना विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर राजाराम पाटील यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या बादचा आनंद घ्यायचा. तर नक्कीच इथून पाहायला गेलं तर वाईट चेंडू आल्यानंतर चांगला चेंडू मात्र इथून पाहायला मिळाला. तर जर कदाचित जर डायरेक्ट हिट जर स्टंपवरती आदल असताना चेंडू तर नक्कीच इथून धीरज पाटीलला मात्र इथून मैदान कदाचित सोडावा लागलं असतं. मात्र इथून क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून दोन्ही बॅटरना कंप्लीट केलं आणि धावफलक मात्र इथून जाऊन पोहोचला तब्बल 3 या आकड्यावरती. काय का धावेने मात्र इथून संघ पुढे सरसावत असताना अकादमी तारा संघ मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. गोलंदाजी भरपूर चांगली यातून करावी लागेल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज मात्र इथून पाहायला मिळतो. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये खूप उंच पाहायला गेला तर हा चेंडू गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही. पहिला विकेट अकादमी तारा टीमचा मात्र इथून फलंदाज धीरज पाटीलला मात्र इथून माघारी परतावा लागेल. सॉरी धीरज मात्र्या मात्र इथून पहिला फलंदाज नक्कीच इथून बाद झाला अकादमी तारा टीम. गेलं तर 25चा पाठलाग करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट मात्र इथून पाहायला मिळते तारा टीमचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेशला पाहतो. नक्कीच चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल आशिया स्पोर्ट बारापाडा टीमला, कारण आव्हान मोठं नाही. 24 बॉलमध्ये 25 धावा मात्र इथून बनवाव्या खरं तर बनवायच्या तारा टीमला. आणि त्या बनवत असताना मात्र इथून 3 या आकड्यावरती पहिला गडी मात्र इथून बाद झाला अकादमी तारा टीमचा. इथून थोडंसं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज आशिया स्पोर्ट बारापाडा टीमकडून थोडीशी खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये मात्र थोडंसं बदल इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवरती महेशला पाहतो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न इथून नक्कीच चालाकी पहा मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली पाहायला मिळतं. आणि इथून बारापाडा टीमला माहिती द्या सूरज पाटीलची जर विकेट आली ना तर इथून मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. आणि तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हा चेंडू मात्र आला या डॉट. हा चेंडू नक्कीच पाहायला गेलं तर कव्हर सीझनमध्ये खेळून काढला. थोडीसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरना पाहायला मिळतात. या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती लागल्या. कमालीची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक घ्या आणि त्या षटकामध्ये खरं तर इथून रोखून ठेवलंय गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आणि पडल्यानंतर इथून पाहायला गेल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आला हा डॉट बॉल. तर मात्र पहिल्या षटकांचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकाचा विचार केला तर अवघ्या 5 धावा खर्च करत असताना एक खेळाडूला सुद्धा नक्कीच इथून बाद केला ही गोलंदाज बारापाडा टीमचा रिहान दलविया या गोलंदाजाने. इथून समीकरणचा विचार केला ना तर समीकरण इथून येऊन टेबला येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत अकादमी तारा टीमला 20 धावा.
अशा पद्धतीने मात्र चेस खरं तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर एक सलामीला गेलेला सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये एक डावकऱ्याचा फलंदाज खरं तर सर्वाधिक घातक इथून नक्कीच पाहायला मिळतो स्ट्राईक वरती आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाज बारापाडा संघाकडून महिताब मुल्ला पहिल्या षटक कमालीच्या इथून पाहायला मिळाली अवघ्या 5 धावेचं ते षटक तिथून मात्र इथून थोडस कमबॅक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अजून या अक्कादेवी तारा टीमला बनवायच्या 20 धावा महिताब मुल्ला इथून गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय सूरज पाटील समोर पाहायला मिळतो कमालीचा चेंडू इथून पहिला चेंडू ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आणि वेग या चेंडूवरती पाहायला गेला ना तर प्रचंड पाहायला मिळाला गेला होता काहीच उत्तर नव्हतं खरं तर फलंदाज सूरज पाटीलला आणि पहिला चेंडू इथून कमालीचा पाहायला मिळतो असे जर चेंडू आले ना तर नक्कीच मॅचला मात्र इथून मजा येईल यात मात्र शंका नाही कारण सूरज सारखा फलंदाज इथून समोर असताना मात्र हे चेंडू मात्र हाताळले गेलेत पहिला चेंडू कमालीचा पाहायला मिळतो पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा इथून थोडीशी अपील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा मात्र इथून कंचित नक्कीच इथून लियाकत मामा यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं लियाकत मामा आपण या मुख्य व्यासपीठावर मंडप डेकोरेटर म्हणजे ओळख राहिली आणि नेहमीच सेवा ते देत असतात लियाकत मामा यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर जाकीरजी दलबी यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम खरं तर बारापाड्याचे चिमुकले या मॅचचा आनंद घेत असताना मग प्रणय गावंड आहेत सार्थक गावंड आहेत तन्मय गावंड प्रसाद गावंड संपूर्ण या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतो ग्रामस्थ मंडळ बारापाडा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे तर नक्कीच इथून पाहायला गेलं तर येणाऱ्या अजूनही 16 बॉलमध्ये बनवायच्या 19 जावा कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून सध्याच्या घडीला पाहायला मिळत्या गोलंदाजच्या माध्यमातून हॅपट्रॅकेट चेंडू इथून टॅप करण्याचा प्रयत्न नक्कीच इथून पाहायला गेलं तर विकेट किपरने चेंडू गॅदर केला आणि त्यानंतर मात्र इथून रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी मात्र इथून पाहायला मिळतो अक्कादेवी तारा संघाचा होईल महेश बॅक टू द पाऊंड त्याचबरोबर या मॅचचा आनंद घेत असताना भाऊदाजी पाटील यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर राजाराम पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर किसनजी गावंड आपण देखील यायचं मुख्य व्यासपीठावर या मॅचचा आनंद घेत असताना त्याचबरोबर हनुमानजी गावंड यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचा मोरेश्वरी पाटील साहेबांना पाहतो खरं तर या स्पर्धेचे घटक जनक त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं त्याचबरोबर विजयदादा पाटील यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर त्याचबरोबर किशोरजी पाटील दादा यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं तर नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो निखिल सूरज पाटीलला खरं तर स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईक मात्र मिळाली गेल्या इथून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाज बारापाडा टीमकडून महिताब मुल्ला हा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजच्या माध्यमातून कमबॅकिंग षटक खरं तर इथून पाहायला मिळेल का या गोलंदाजच्या माध्यमातून मात्र अजूनपर्यंत विचार केला ना तर अगदी 1 धाव खर्च केले खरं तर या गोलंदाजाने आणि सूरज पाटीलला खरं तर मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवला या गोलंदाजाने लोफुटा पद्धतीचा चेंडू इथून क्रॅकिंग कव्हर नाही इथून पाहायला मिळतो शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जातो आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर 1 धाव एक सिंगल मात्र इथून पाहायला मिळेल सामना मात्र इथून बनत चाललाय मी तर म्हणेन आशिया स्पोर्ट बारापाडा टीमसाठी कारण भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केला गोलंदाज आशिया स्पोर्ट बारापाडा टीमचा धावा 7 धावा दाफलकावरती 7 धावा झाल्यात अजूनही 18 धावीची गरज असेल अकादेमी तारा टीमसाठी आणि विचार केला ना तर 13 चेंडू शिल्लक असताना पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून स्ट्रायकरती फलंदाज पाहायला गेलं तर निखिलला पाहतो कारण निखिलचा विचार केला ना तर कोरलवाडी ग्राउंडवरती नेहमीच
खरं तर प्रॅक्टिससाठी पाहायला मिळतो हा खेळाडू आज मात्र इथून संघासाठी खरं तर चांगली फलंदाजी करावी लागेल. लो फुटापाचा चेंडू इथून मिस झालाय आणि तिथून मात्र पुन्हा एकदा फलंदाज क्रमांक 3 मैदान सोडेल निखिल. बॅक टू द डगआउट. कमालीची गोलंदाजी मेहताब मुल्ला या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. अजूनपर्यंत विचार केला लाईनच्या जात बाहेर चेंडू उभं ठेवला. राहायचं, लाईनच्या बाहेर उभं राहायचं. आयशा स्पोर्ट बारापाड्याच्या समर्थकांना विनंती असेल आपण थोडस लाईनच्या बाहेर उभं राहा. आपल्या गावाचे आहे तरी देखील थोडस सहकार्य करा. मॅच इम्पॉर्टंट आहे. ड्रिंक ट्रॉली मैदानच्या आतमध्ये घेऊन जायचं. 12th मॅन आतिफजी बडे साहेबांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर धाऊजी गावण साहेबांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. कमलाकरजी गावण यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर संतोषजी गावण, किसनजी गावण, उमेशजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. खऱ्या अर्थानं दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं जातं. बरोबर चंद्रकांत गावण यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. हरिभाऊ पाटील यांना विनंती असेल. राकेशजी पाटील या संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आदरपूर्वक सन्मान घेतला जाईल. त्याचबरोबर मुख्तारजी लोरे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला सामना थोडासा डिले चाललाय. पंच ऑन करायचं, खेळाडूंना भरपूर वेळ घेतला जातो या मॅच साठी. चला स्पीडअप घ्या पंच आपण लक्षात असू द्या. कारण विचार केला तर 2 षटकांचा खेळ मात्र इथून संपला गेला आणि धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 7 धावा आणि येणारे 12 बॉल मध्ये बनवायच्या अकादमी तारा टीमला 18 धावांची गरज असेल. नक्कीच इथून कमबॅकिंग षटक पाहायला मिळता आणि नवीन गोलंदाज अमश दलविया मैदानाच्या आतमध्ये इथून सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती 12 बॉल 18ची गरज. गोलंदाज इथून सज्ज झाला. ट्रॅकर चेंडू इथून बॅटची हलकीशी कट आणि त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये आलेला हा नशिबाचा चौकार अकादमी तारा टीम साठी. आणि खरं तर इथून पाहायला गेल्यानंतर मोठ्या फटक्यांची गरज होती. सूरज पाटील खरं तर अपेक्षा होत्या आणि त्याच्या बॅट मधून मात्र इथून आलाय चौकार. चला उमेश पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. या मॅचचा आनंद घेत असताना आपण VIP डायस वरून स्पर्धा पाटील यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर विजयदादा पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. तर नक्कीच पाहायला गेलं तर चौकार आला. आता मात्र इथून 14 धावी संख्येची गरज. बॅटिंग खरं तर इथून करत असताना अकादमी तारा टीमला अजून एक धक्का पाहायला मिळतो. बिग विकेट मैदानाच्या बाहेर सूरज पाटीलची विकेट मात्र इथून हवी होती आयशा स्पोर्ट बारापाडा टीमला आणि ती विकेट मात्र इथून मिळवत असताना गोलंदाज अमश दलवीला मात्र यश लाईनच्या मिळालं. बाहेर उभं राहा. थोडस विनंती असेल छोट्या बच्चा पार्टीला विनंती असेल लाईनच्या थोडं बाहेर बसा. सामना आटोटडीचा त्यामुळे मॅचचा आनंद तुम्ही बाहेरून घ्या. अक्षयजी गावण यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर सागरजी शिर्के यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा. खऱ्या अर्थाने या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पहिला चेंडू विशालजी माली आणि त्याचबरोबर दीप माली या मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. तर नक्कीच सामना भरपूर चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती खरं तर चौकार आला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती इथून फलंदाज सूरज पाटीलला मात्र माघारी परतवला गोलंदाजांनी. मॅच मात्र भरपूर चांगली पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. येणारे बॉल असतील 10 आणि अजूनही गरज असेल 14 धावसंख्येची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो. 10 बॉल 14ची गरज. इथून पाहायला गेलं तर कुठला संघ मात्र भारी पडेल कुठल्या संघावरती ते पाहणं मात्र इथून गरजेचं असेल. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. गोलंदाज इथून तिसऱ्या षटकामध्ये हा चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू हाताला गेला. तुतू मैदानामध्ये डायरेक्ट हिट इथून मात्र थांबवलं गेला शेवटच्या क्षणाला सँडी या फलंदाजाने. आणि अजून एक चेंडू मात्र आला निर्धाव. मॅच मध्ये इथून पाहायला गेला तर ट्विस्ट पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 14 धावीची गरज असेल. विचार केला तर 24 चेंडू मध्ये 25 धावीची गरज असताना कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आयशा स्पोर्ट बारापाडा टीम कडून 2 षटकामध्ये. आणि तिसरा षटक जसं सुरुवात झाली ना चौकार जरूर आला होता आणि त्यानंतर मात्र सूरज पाटीलची विकेट
ते टर्निंग पॉइंट असेल का खरं तर आशिया स्पोर्ट बारापाडा टीमसाठी. शॉर्ट प्लेनचा चेंडू सोडून दिलाय, तिथून मात्र पाहायला गेलं चुकी पाहायला मिळतं विकेट किपरच्या माध्यमातून आणि बोनसच्या स्वरूपात 1+1 अशा 2 धावा मात्र इथून या चेंडूवरती पाहायला मिळतील. आणि या 2 धाब्याने धावफलचा विचार केला ना तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 9 बॉल 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून पाहायला मिळतं. मॅच खरं तर पाहायला गेलं तर चांगली रंगताना पाहायला मिळते. विकेट किपरच्या मागे पाहायला गेलं ना तर साबिरबाई दलबिया पाहायला मिळत आहे. शॉर्ट प्लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेचायचा होता, बॅट आणि बॉलचा काही इथून संपर्क जुळत नाही. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो गोलंदाजच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडू खरं तर अक्कादेवी तारा टीमसाठी प्रेशर मध्ये खरं तर आणू शकतात. आणि एक निर्धाव चेंडू इथून आशिया स्पोर्ट बारापाडा टीमसाठी मात्र इथून नक्कीच बॅक करून देऊ शकता गोलंदाज. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. येणारे बॉल असतील 8 आणि विजयासाठी अजूनही 12 धावसंख्येची गरज असेल. कदाचित शेवटच्या चेंडू खरं तर शेवटच्या षटकामध्ये 8-9 धावा जर राहिल्या ना तर मॅच मात्र इथून नक्कीच मजा पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज इथून पाहायला गेलं तर कापड साईडच्या साह्याने मात्र इथून चेंडूला खेळून काढला. चांगलं फील्ड आणि त्यानंतर मात्र इथून चांगली फेकी पाहायला मिळत्या. एक धाव मात्र इथून एका धाव्याला मात्र इथून खरं तर पाहायला गेलं ना तर अक्कादेवी तारा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये झगडतोय, रुजतो खरं तर पाहायला मिळतो. दोन्ही बॅटर पाहायला गेलं तर सँडी आणि त्याच्या जोडीला फलंदाज अमित पाडेला पाहतो. 7 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती खरं तर इथून तारा टीमसाठी मोठा फटका येणं गरजेचं असेल. आणि आशिया स्पोर्ट बारापाडा टीम सांगत असेल हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती खरं तर गोलंदाज अमश दरबिया खरं तर टाकावं लागेल. 7 बॉल 11चं समीकरण. हा चेंडू नक्कीच पाहायला गेलं तर क्लोज किपिंग विकेट किपिंग पाहायला मिळतो. आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून मात्र इथून स्क्रीन वरती मात्र इथून चेक केला जाईल बॅटर सेफ की इथून बॅटर आउट. सागर शिर्के यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अक्षयजी गावण आपणास देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच इथून पाहायला गेलं तर तिसरे पंच संतोष चौधरी सर लगेच जॉईन व्हा. खऱ्या अर्थानं दोन्ही अंपायर म्हणून ओळख आहे या रायगड मध्ये. आणि रायगड सारखी मानाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. उत्तम दर्जाचे पंच आपण पाहतोय. प्रवीण आंग्रे सरांना पाहतोय, त्याचबरोबर हिरामानजी भोसले सर आणि त्याचबरोबर संतोष चौधरी सर ऑफिशियल पंच. तर नक्कीच नॉट आउट असेल, फलंदाज सेफ असेल. नक्कीच इथून पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू मात्र आला निर्धाव. आणि समीकरण मात्र मॅच मध्ये इथून पाहायला गेलं ना तर येणारे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 11 धावसंख्येची गरज असेल. मॅच हाय व्होल्टेज मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून पाहायला गेलं ना तर आशिया स्पोर्ट बारापाडा टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना 24 धावा खरं तर धावफलकावरती लागवल्या गेल्या. त्यांनी 25 धावेचं खरं तर टार्गेट सेट केलं होतं अक्कादेवी तारा टीम समोर. आणि 25 धावेसाठी मात्र इथून चेस करत असताना खरं तर मैदानाच्या आतमध्ये अक्कादेवी तारा टीम खरं तर इथून चला अक्कादेवी तारा टीमचा आपण सर्व खेळाडू आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचा, कारण आयोजकाकडून आम्हाला इथून सूचना येतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळते आशिया स्पोर्ट बारापाडा टीम कडून. पहिला गोलंदाज खरं तर निर्णायक ठरला होता रिहान दलवी हा गोलंदाज, कारण त्या पारुप्याच्या षटकामध्ये तब्बल 5 धावा आल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा बाद केली होती. 6 बॉल 11ची गरज मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑन प्लेनचा चेंडू अप्पर कटचा फटका फसलाय. शतरक्षक त्या ठिकाणी काय केलं मात्र इथून ही कॅच होती की मॅच होती आशिया स्पोर्ट बारापाडा टीम साठी. आणि या चेंडूवरती विकेट खरं तर आली गेली असती मात्र 2 धावा मोजाव्या लागल्यात आशिया स्पोर्ट बारापाडा टीमला. आणि आता मात्र इथून समीकरण होऊन टेपला येणारे 5 बॉल विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. फलंदाज सँडीने मात्र इथून फटका एक्झिक्यूट केला होता. चांगला फटका खरं तर इथून पाहायला मिळाला होता मात्र इथून साधं आणि सोपं झेल मात्र इथून सोडला गेला.
5 बॉल 9 ची गरज. लो फुलटॉपचा चेंडू, कमालीचा षटक इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली नाही जरूर, मात्र दुसरा चेंडू मात्र इथून पाहायला गेल्यानंतर चांगल्या टप्प्यावरती हाताला गेला. समीकरण मात्र पाहायला गेलं ना तर येणारे 4 बॉल आणि 9 ची गरज असेल. गोलंदाज क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती जरीम दलविया खरं तर इथून पाहायला मिळतो. मॅच जिंकून देईल का बारापाडा टीम साठी? 4 बॉल 9 ची गरज. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू सोडून दिलाय, तिथून पंच मात्र आमच्याकडे बोलतील. चेंडू मात्र इथून पाहायला गेलं तर खरा पाहायला मिळतो. एक बॉल मात्र इथून खरं तर हृदयाची धडकन मात्र इथून वाढवत असताना पाहायला मिळतो. आणि आता मात्र इथून समीकरण 4 बॉल 8 ची गरज असेल. 4 बॉल 8 खरं तर इथून पाहायला गेलं तर आशिया स्पोर्ट बारापाडा टीमनं कमबॅक केलाय खरं तर या मॅच मध्ये. कारण 25चा टार्गेट असताना मात्र नक्की 9 आणल्यात समोरच्या टीम समोर. निलेश पाटील सरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान करायचं. निलेश पाटील सर यांना विनंती असेल आपण मुख्य तर नक्कीच इथून पाहुण्यांना मात्र इथून आमंत्रित केलं जातं. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी अजूनही मात्र इथून 8 धावसंख्येची गरज असेल अक्का देवी तारा टीम साठी. चला स्पीडअप घ्या, पंच वेळेचं बंधन असू द्या. गोलंदाजी तर भरपूर चांगली पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, बॅटची कडा, तिथून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठली चुकी पाहायला मिळत नाही. टर्निंग पॉइंट मध्ये इथून विकेट पाहायला मिळते अकादमी तारा टीमचा. अजून एक धक्का पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सँडिया बॅक टू द डगआउट. मध्ये रंगताना पाहायला मिळते. येणारे 3 बॉल आणि तब्बल 8 धावसंख्येची मात्र गरज असेल. इथून पाहायला गेलं ना तर मोठा फटका येणं गरजेचं असेल या चेंडूवरती. कारण विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग सामन्याचा मात्र नियम आहे. आणि 8 धावा खरं तर बॅटिंग करत असताना अकादमी तारा टीमला तुम्हाला बनवाव्या लागतील. विकेट तर आले मागच्या बॉलवरती. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतो. 3 बॉल 8 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना भरपूर चांगला पाहायला मिळतो. आशिया स्पोर्ट बारापाडाने त्याच्या विरोधात पाहायला मिळतो अक्कादेवी तारा. लो फुलटॉपचा चेंडू, फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, उचलेल फेकेल. थ्रो बघा किती अचूक या, मात्र कलेक्शन थोडस खराब पाहायला मिळालं. मात्र कमबॅक तिथून बॅकअप करत चांगलं पाहायला मिळतं. आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर सिंगल फक्त पाहायला मिळालं. लाईनच्या बाहेर उभं राहायचं, लाईनच्या बाहेर उभं राहायचं. प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेर एन्जॉय करा, कारण मॅच तेवढीच क्रुशियल मुवमेंट मध्ये खरं तर इथून पाहायला मिळते. प्रेक्षक मायबापाला विनंती असेल थोडस मैदानाच्या बाहेर उभं राहा, जेणेकरून सामना अटीतटीचा आहे. माहिती आहे सामना खरं तर रोमांचक पाहायला मिळतो. जिथे आता धावा करायच्या आहेत 2 मध्ये 7 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू इथून पाहायला लागतात डायरेक्ट नॉन स्ट्राईक एंड मध्ये. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मात्र इथून पाहायला गेलो अक्कादेवी तारा टीमला. आणि शेवटच्या बॉल वरती खर तर ही मॅच येऊन ठेवल्या. मालेशिया पब्लिकला विनंती असेल, प्रेक्षक राजाला विनंती असेल, सामना जिंकल्यानंतर आतमध्ये जायचं नाही. आशिया स्पोर्ट बारापाड्याच्या समर्थकांना विनंती असेल, मॅच संपल्यानंतर एन्जॉय करत मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, विनंती असेल. 1 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. सामना फिरू शकतो. एखादा खराब बॉल आला तर या मॅच मध्ये शिवका होऊ शकतो अक्कादेवी तारा संघाचा. तर नक्कीच इथून सामना कुणी जिंको, आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, कारण नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच इथून खेळवायच्या. सामना मात्र नक्कीच पाहायला गेल्यानंतर येणार 1 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. सामना मात्र अजूनही कुणी जिंकला नाही, कारण क्रिकेट हा निश्चित भरलेला हा मात्र खेळ काही होऊ शकतो. कारण विचार केल्यानंतर एका चेंडूवरती 10 धावा सुद्धा नक्कीच बनल्या गेल्यात क्रिकेटच्या पटलावरती. आणि 1 बॉल 7 धावेची गरज असताना मात्र इथून गोलंदाज सज्ज झाला. चेंडू नक्कीच पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये मात्र सामना जिंकला गेलाय. तब्बल विचार केला ना तर 25 धावेचा टार्गेट मात्र सेट केला होता आशिया स्पोर्ट बारापाडा टीमनं.
अक्कादेवी तारा टीम समोर आणि ते चेस करत असताना मात्र इथून सामना जिंकला गेला आशिया स्पोर्ट बारापाडा टीमला. हार्ड लक अक्कादेवी तारा टीम. कारण मी पहिलंच म्हटलं होतं कुठेतरी सूरज पाटीलची विकेट टर्निंग पॉइंट असेल खरं तर आशिया स्पोर्ट बारापाडा टीमसाठी. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं. आशिया स्पोर्ट बारापाडा आणि त्यांच्या विरोधात जरी मरी कल्ले टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. उमेशजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जातो. अप्रतिम सामना पाहायला मिळाला. हार्ड लक अक्कादेवी तारा